हाय गाईज, रत्नदीप ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ISPL म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेचं पॉईंट टेबलवर नजर टाकणार आहोत। आज आपण पॉईंट टेबलचा विचार केला तर माजी मुंबई हा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे। त्यांनी आतापर्यंत 5 सामने खेळलेले आहेत, 3 सामन्यात विजय प्राप्त केलेला आहे। त्यांना 2 सामन्यात पराजयाला देखील सामोरे जावे लागलेले आहेत। त्यांचे पॉईंट 6 झालेले आहेत आणि नेट रन रेटचा विचार केला तर 1.25 या नेट रन रेटने ते अव्वल स्थानावर विराजमान आहेत। ह्या स्पर्धेचा विचार केला तर अव्वल दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलेलं आहे। तसेच गुणतालिकेचा विचार केला तर दुसऱ्या स्थानावर श्रीनगर के वीर हा संघ विराजमान आहे। त्यांनी आतापर्यंत 4 सामने खेळलेले आहेत, 3 सामन्यात विजय प्राप्त केलेला आहे, 1 सामन्यात पराजयाला सामोरे गेलेले आहेत आणि 6 पॉईंटनिशी ते दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत। आणि विशेष बाब म्हणजे माजी मुंबई हा संघ आणि श्रीनगर के वीर हा संघ दोन्ही संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय देखील झालेले आहेत। तिसऱ्या क्रमांकाचा विचार केला तर टायगर्स ऑफ कोलकाता हा संघ विराजमान आहे। त्यांनी आतापर्यंत 4 सामने खेळलेले आहेत, 2 सामन्यात विजय प्राप्त केलेला आहे, 2 सामन्यात पराजय देखील त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे। 4 पॉईंटनिशी ते तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत। नेट रन रेटचा विचार केला तर 0.48 हा त्यांचा नेट रन रेट आत्तापर्यंत राहिलेला आहे। हा संघ खूपच चांगला आहे आणि ते देखील क्वालिफाय होऊ शकतात। गुणतालिकेचा विचार केला तर 4थ्या स्थानावर चेन्नई सिंगम्स हा संघ विराजमान आहे आणि त्यांनी आतापर्यंत 4 सामने खेळलेले आहेत, 2 सामन्यात विजय प्राप्त केलेला आहे, 2 सामन्यात पराजयाला देखील सामोरं जावं लागलेलं आहे आणि 4 पॉईंटनिशी ते 4थ्या क्रमांकावर आत्तापर्यंत विराजमान आहेत। आणि त्यांचा नेट रन रेटचा विचार केला तर -0.35 हा त्यांचा नेट रन रेट आहे। आणि मागील मॅच तुम्ही चेन्नई सिंगम्सची पाहिली असेल तर काय तुफानी फलंदाजी केली ती वाकळांचा वाघ केतन म्हात्रे याने। जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन राहिलेलं आहे। आणि या गुणतालिकेचा विचार केला तर 5व्या क्रमांकावर KVN बेंगलोर स्ट्रायकर हा संघ विराजमान आहे आणि ते आत्तापर्यंत 5 सामने खेळलेले आहेत, 2 सामन्यात विजयी, 3 सामन्यात पराजय झालेले आहे। त्यांचे देखील 4 पॉईंट आहेत आणि ते -1.19 या नेट रन रेटने 5व्या स्थानावर विराजमान आहेत। संघबाळणी खूप छान होती, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना 5व्या स्थानावर राहावं लागलेलं आहे। आणि 6व्या क्रमांकावर शेवटच्या क्रमांकावर फाल्कॉन रायझर्स हैदराबाद हा संघ विराजमान आहे। त्यांनी आतापर्यंत 4 सामने खेळलेले आहेत, फक्त एकच सामना त्यांना जिंकता आलेला आहे, 3 सामन्यामध्ये पराजयाला सामोरे जावं लागलेलं आहे। 2 पॉईंट फक्त त्यांच्या खात्यावर आहेत आणि -0.52 च्या नेट रन रेटने ते सर्वात खालच्या नंबरवर विराजमान आहेत। तर मंडळी, हे होतं ISPLचं पॉईंट टेबल तुम्ही पाहिलेलं आहे, कोण कोण विराजमान आहेत अव्वल स्थानावर। आणि माझे मुंबई आणि श्रीनगर के वीर्स हे 2 संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय देखील झालेले आहेत। आता येणारे 2 संघ कोणते असणार याची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे। तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।